जय आदिशक्ती. मी राधा दत्तात्रय जंगले जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, मी आज असा एक व्हिडिओ घेऊन आले आहे किंवा असा एक प्रश्नाचं निरसन करणार आहे की नेहमीच दैनंदिन आयुष्य जगत असताना किंवा आयुष्यातील घडामोडी होत असताना हा प्रश्न आपल्याला पडत असतो आणि बऱ्याचदा खूप काही करूनही किंवा खूप काही इलाज पर्याय सर्वच करूनही त्याचं निरसन होत नाही आणि सर्वांचं असं म्हणणं असतं की एवढं सगळं करतोय आम्ही तरीही आम्हाला फरक असा पडत नाही. थोडक्यात खूप देवदेव करूनही, खूप पर्याय करूनही, सर्वच काही करूनही आमचे प्रश्न सुटत नाहीत आणि आम्हाला काही सुख लाभत नाही. तर ठीक आहे, चला आपण विषयाला हात घालू. तर होतं काय की आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी म्हणजे रोजचं आयुष्य जगत असताना अक्षरशः सकाळपासनं ते संध्याकाळी झोपेपर्यंत खूप काही नवनवीन आयुष्यात घडामोडी होत असतात आणि याच्यामध्ये खूप काही चांगल्या पण गोष्टी घडत असतात आणि खूप काही प्रश्नही उभे राहत असतात आणि मुळात माणसाचं जीवन हे प्रश्नांनी, घडामोडींनी आणि संकटांनी भरलेलंच असतं, चालूच असतं. आणि ह्याच्यामध्ये होतं काय माहिती का, कुणाला शारीरिक, कुणाला आर्थिक, कुणाला मानसिक हे प्रॉब्लेम तर असतातच. तर विषय असा राहतो की मग त्यानंतर आपण देवदेव ऋषी करतो, बरंच काही काही करतो आणि प्रत्येकाचं असं म्हणणं असतं की आम्ही खूप काही करतोय तरीही आम्हाला फरक पडत नाही, आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, आमच्या अडचणी क्लिअर होतच नाहीत. आम्ही ह्या देवाचंही केलं आहे, त्या देवाचंही केलं, बाबांनी सांगितलेले पण पर्याय करून थकलेलो आहे, नवसही फेडलेले आहेत, भरपूर विधीही केलेले आहेत, भरपूर पूजाही झालेल्या आहेत, पारायणही झालेले आहेत, तरीही आम्हाला फरक असा काही पडत नाही. आमचे प्रॉब्लेम्स हे आहे तसेच आहेत, उलट ते दैनंदिन रोजच वाढत आहेत. तर मित्रांनो, मला सांगा, साक्षात प्रभू श्री रामचंद्र देव होते ना, त्यांना त्यांचा वनवास थांबवताही आला असता, मग त्यांनी थांबवलं का? तर अजिबात नाही. ते वनवासालाही गेले आणि भरपूर काहीतरी घडायचं होतं. साक्षात सीतामाता अवतार आहेत, हे राम आणि सीतामाता हे भगवंताचेच अवतार आहेत आणि काय घडणार आहे किंवा होणार आहे हे त्यांना माहिती होतं, तरीही त्यांनी होऊ दिलं. कारण काही गोष्टी ह्या विधिलिखित असतात, म्हणजे ज्या होण्याने किंवा ज्या घडण्याने काहीतरी ठरलेलं असतं किंवा काहीतरी होणार असेल, त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडतच राहतात. देवांनाही काही गोष्टी अडवता आल्या नाही. आपले पांडुरंग भक्त माऊली, संत माऊली ज्ञानेश्वर महाराज साक्षात नारायणाचे अवतार होते, तरीही त्यांनी त्यांच्या आयुष्यातला त्रास, अकांत त्रास सहन केलेला आहे माऊलींनी. आणि ह्या सगळ्या गोष्टींना पार करत आत्ता माझी माऊली त्या इंद्रायणी काठी समाधी घेऊन त्यांच्या सोहळ्याचा थाटमाट तर आपण पाहतोच आहे ना. त्यांना हे सगळं थांबवता आलं असतं की, पण नाही, ठरलेल्या असतात गोष्टी आणि त्या होतातच. मग तुम्ही म्हणाल आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत का? तर असं अजिबात काही नसतं. मला सांगा, तुम्ही जे हे भोगताय किंवा जे काही तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम चालू आहेत किंवा कधी कधी खूपच प्रयत्न करून तरीही निरसन होतच नाही, तर याचं कारण असं असतं की तुमचा प्रारब्ध आहे. हा कळतंय? प्रारब्ध म्हणजे तुमचं कर्म आणि तुमचं नशीब मिळून जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडत असतात, हा प्रारब्ध आहे. आणि माझ्या गुरूंच्या आज्ञेनुसार प्रारब्धची फेड केल्याशिवाय पर्याय नसते महाराज. कारण काय राहतं माहिती आहे का, प्रारब्ध तुमचा ह्या आयुष्यातला तर मुळाच नसतो, तो तुमच्या अगोदरच्या आयुष्यातून तुमच्याबरोबर आलेला असतो. काही व्यक्ती बघा, खूप कमी वयामध्ये त्यांचं खूप नाव लौकिक होतं किंवा खूप पुढच्या स्टेपला ते जातात, तर मग याचा असा अर्थ आहे का की त्यांनी जन्मल्यापासूनच खूप पुण्य केलंय किंवा खूप देवदेव केलंय किंवा खूप कष्ट घेतलेत तर ते आज ह्या लेवलला आहेत? तर अजिबात नाही. त्यांचं जे मागच्या जन्मीचं संचित आहे किंवा त्यांचं जे
मागच्या जन्मीचं कर्म आहे त्याची फेड ते ह्या आयुष्यात करत असतात आणि त्याचं फळ त्यांना ह्या आयुष्यात मिळत असतं. त्यामुळं कदाचित त्यांचं नावलौकिक होतं. आणि ज्यांचं मात्र हाल होतात, काही प्रॉब्लेम्स असतात किंवा काही अडचणी असतात की खूप काही करूनही त्याला पर्याय मिळत नाही, तर निश्चितच हे नक्कीच त्यांचं मागच्या जन्मीचं प्रारब्ध असतं. तर या सगळ्याला पर्याय म्हणून फक्त आणि फक्त ईश्वर भक्ती, चांगले कर्म, चांगले विचार, चांगली वागणूक आणि स्वच्छ आणि निर्मळ मनाने जगणे, नेहमी चांगला विचार किंवा परमेश्वर भक्ती किंवा अध्यात्म ह्या गोष्टीला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींवरती पर्याय देतो. आणि हे सगळं असूनही मित्रांनो, आपल्या आयुष्यात ह्या सर्व त्रासातून किंवा ह्या सगळ्या ह्याच्यातनं काढायचं जर ठरलं तर आपल्या आयुष्यात योग्य गुरु किंवा योग्य मार्गदर्शक असणं खूप गरजेचं असते. कारण ज्या वेळेस गुरु आपल्या आयुष्यात येतात ना, त्यावेळेस आपण भक्ती जरी करत असलो किंवा काय आपला परमार्थ असेल, अध्यात्म असेल, तर खरा अर्थ आपल्या आयुष्याला मिळतो. त्या भक्तीचा खरा मार्ग आपल्याला मिळतो आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्याचशा घडामोडी किंवा वाईट गोष्टी किंवा काय असेल तर ह्याला निश्चितच आपल्याला मार्ग मिळायला चालू होऊन जातो. अजिबात आयुष्यात येणाऱ्या संकटांना डगमगायचं नसतं, त्याला निश्चित आणि ठामपणे तोंड द्यायचं असतं. कारण मला सांगा, संकट पण त्याच्यावरच येतात ज्याच्यात त्याला सामोरं जाण्याची हिंमत असते. मित्रांनो, तुम्ही प्रत्येक संकटाला खूप धीराने आणि खूप सामर्थ्याने तोंड द्यायचं आहे. लक्षात घ्या, नाण्याला ह्या नेहमी दोन बाजू असतात. आज जर सुख असेल ना तर उद्या दुःख निश्चित आहे. कारण प्रत्येक गोष्टीचा हा काळ ठरलेला असतो. आणि आज जर तुम्ही दुःखात असाल ना तर निश्चित काही दिवसांनी सुख असणार आहे. पण त्या दुःखाचा व्याप कसा कमी करता येईल किंवा ह्या जाळातनं किंवा ह्या संकटातनं तुम्हाला बाहेर कसं निघता येईल, तर खूप पॉझिटिव्ह वागायचं आहे. नेहमी विचार करायचा आहे की आज जर दुःख आहे ना तर मी उद्या सुखात असणार आहे आणि हाही क्षण माझा जाणार आहे. कारण तुमचं धैर्य, तुमचं सामर्थ्य, तुमची वागणूक आणि तुमची इच्छाशक्ती, मुळात तुमची पॉझिटिव्हिटी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींना लढा देण्यासाठी प्रवृत्त करत असते. आणि मला नाही वाटत की काही गोष्टी मार्ग घेण्यानेच सॉल्व्ह होत असतात. कदाचित तुम्ही स्वतः तुमच्या प्रत्येक गोष्टीवर मात करणार असता. उगवणारा सूर्य किंवा मावळणारा सूर्य हे तुम्हाला रोज काही ना काहीतरी नव्याने शिकवत असतात. भगवंत आपल्याला निसर्गाकडनं खूप काही शिकायला मिळवतंय आपल्याला. कारण मला सांगा, सगळ्या गोष्टी घडत असताना हे सगळे असतातच की ऊन, वारा, पाऊस हे साक्षीदार असतात आणि बरंच काही काही होतं आपल्या आयुष्यात. तर मला असं वाटतंय, न डगमगता, न खचता थोडं पॉझिटिव्ह वागा. हा दिवसही निघून जाईल, नक्कीच तुमचं चांगलं होईल. थोडा धीर धरा आणि योग्य मार्गावरती चालत राहावा. जय आदिशक्ती.